नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी 1 वाटी मैद्याचं तुम्हाला नवीन अशी रेसिपी दाखवणार आहे आणि मुलांना पण आवडणारी आणि सर्वांनाच आवडणारी किंवा पाहुणे आलेच पण तुम्ही रेसिपी बनवू शकता। यासाठी इथे मी 1/3 कप साखर घेतलेली आहे। तर बघू शकता इथे मी 1/3 कप साखर घेतलेली आहे। तर 1 चिमूटभर मीठ टाकायचे। तर खाण्याचा सोडा मी छोटा 1 चमचा टाकलेला आहे। चहापत्तीच्या डब्यात जे चमचा असतो ते घेतलेला होता। आता इथे मी तूप टाकलेलं आहे। तर इथे मी 1/4 कप तूप घेतले होतं। आता या साखरेमध्ये मिक्स करून घ्यायचे। आता हे एकदम छान असं मिक्स झालेलं आहे, बघू शकता। आता मी ते 1 मोठा चमचा रवा टाकलेला आहे आणि 1 मोठा चमचा बेसन टाकायचे। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे। आता मैदा थोडा करत टाकून घ्यायचा याच्यामध्ये। तर मी तर 1 वाटीभर मैदा संपूर्ण वापरणार आहे, पण सुरुवातीला थोडा करून टाकायचा आहे। आता हे हाताने थोडं असं एकदम छान असं मिक्स करून घ्यायचे। आता हे सर्व एकजीव करून घ्यायचे। आता इथं सर्वच मैदा मी टाकून घेतलेला आहे। मिश्रण थोडंसं मोकळं वाटलं तर थोडंसं तूप टाकायचं 1 चमचाभर। 1-2 चमचे तूप टाकलं तरी चालतंय। तर ही रेसिपी तुम्ही पाहुणे आलेच करा किंवा मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी बनवू शकता। तर एकदम अशी छान अशी रेसिपी आहे, एकदा नक्की बनवा। आता मी तर 1 ते 2 चमचे तूप टाकणार आहे आणि एकदम छान असं लाडू बनलेले असं याचं मिश्रण तयार करून घ्यायचे। तर मी आता 1 लाडूच्या आकाराचं मी पीठ घेतलेलं आहे हातात आणि असं गोल आकारामध्ये दाबून घ्यायचं आहे तळहातामध्ये। आता हे मिश्रण एकदम परफेक्ट असं आहे। आता याचे आणखीन थोडंसं पीठ थोडंसं मोकळंपट वाटत आहे आणि थंड वातावरणामुळे तूप लगेच आकसून जाते। यासाठी मी थोडंसं आणखी तूप टाकून नानखटाई बनवून दाखवणार आहे। जर वाटलं तर 1-2 चमचे दूध पण टाकलं तरी चालते। तर मी दूध काही टाकलेलं नाही, असंच तूप टाकून एकदम छान असं नानखटाई बनवून घेतलेली आहे। असं बत्ताईनं डिझाईन बनवून घ्यायची। आता सर्वच या पद्धतीने मी नानखटाई बनवून घेणार आहे। तोंडात टाकताच विरघळणारी अशी रेसिपी आहे, एकदा नक्की बनवा। माझ्या जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा। आता ह्याच्यावरून पिस्ता लावून घेणार आहे। सर्व नानखटाई तयार झालेली आहे। तर बघू शकता एकदम छान अशी नानखटाई झालेली आहे। आता सर्व नानखटाईला पिस्ता आणि बदाम लावून झालेले आहेत। तर इथं मी इडली पात्र घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये वापरलेलं मीठ टाकलेलं आहे। आता 10 मिनिटं असंच गॅस मोठा ठेवून गरम करून घ्यायचे मीठ। आता याला तूप लावलेलं आहे मी या प्लेटला आणि या प्लेटवर नानखटाई ठेवून आता सर्व प्लेटवर मी नानखटाई ठेवून देणार आहे। आणि गॅस मध्यम ठेवायचा नानखटाई ठेवल्यावर या प्लेटमध्ये आणि झाकून ठेवायचे। मध्यम गॅसवर 30 मिनिट ठेवणार आहे मी। जास्त मोठा करायचा नाही, कारण खालच्या प्लेटमधलं करपू शकतं आणि वरचं कच्चं राहू शकतं। यासाठी मी मध्यम गॅसवर एकदम छान अशी नानखटाई तयार केलेली आहे, बघू शकता। तर सहज असे निघते आणि थोडीशी मऊ आहे, थंड झाल्याची एकदम कुरकुरीत अशी होते। तर बघू शकता खायला पण एकदम चवदार अशी नानखटाई झालेली आहे। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।